भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या सीओंची बदली करण्याची मागणी ओबीसी नेते सत्संग मुंडे यांनी आज केले। जातीय पोस्ट टाकल्याप्रकरणी ओबीसी शिक्षक ईश्वर गाठेकर यांच्यावरती जिल्हा परिषदच्या वतीने कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर ओबीसी समाजाने सोशल मीडियावरती 26 शिक्षकांनी जातीयवादी पोस्ट टाकल्याची तक्रार केली होती। त्यांच्यावरती जिल्हा परिषदेमध्ये सुनावणी ठेवण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलली गेली। त्यानंतर सीईओ वर्षा मीना यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्या 26 शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली नाही। शिवाय भ्रष्ट कार्य करणाऱ्या शिक्षणाधिकारी कैलास दातखेड यांनाही त्यांनी पाठीशी घेतलंय। त्यामुळे या सीओंची बदली करण्यात यावी अशी मागणी सत्संग मुंडे यांनी केली आहे। आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो, प्राथमिक विभागाचा चार्ज असलेल्या मॅडमलाही भेटलो, पण जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखेड यांच्याबाबत एक पर्सनल लेवलला मी एक विनंती केली होती सीओ मॅडमला आणि काही भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी भ्रष्टाचारी कैलास दातखेड यांच्याबाबत दिलेल्या आदेशाबाबत आणि त्यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत आपण काय कार्यवाही केली या प्रकारची विनंती मी सीओ मॅडमला केली। तर त्या भ्रष्ट शिक्षणाधिकारी कैलास दातखेड यांचं सुद्धा समर्थन करताना मला या सीओ दिसल्यात। तर या सीओ या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं कैलास दातखेडसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याचं जर समर्थन करणार असतील तर नक्कीच त्यांना या जिल्ह्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही, म्हणून त्यांची राज्य शासनाने या ठिकाणी बदली करावी आणि त्यांना तात्काळ जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदावरून पदमुक्त करावं। त्या याच शिक्षणाधिकारी आहेत ज्यांनी शिक्षक मागणाऱ्या एका नारायण लोखंडेसारख्या सामान्य माणसावर गुन्हा दाखल करायचे आदेश दिलेत। म्हणून अशा या जनताविरोधी आणि शिक्षक मागणाऱ्या गरीब लोकांना, शिक्षक मागणाऱ्या विद्यार्थ्यांना जर या न्याय देऊ शकत नाहीत तर यांना पदावर राहण्याचा कुठेही नैतिक अधिकार राहील।